आणि त्या बातम्या बघणार आहोत आपण थोडक्यात आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत। ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयनं छापा टाकला होता आणि त्या संदर्भातली घडामोड आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय। ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयनं टाकलेल्या छाप्यांबद्दल अध्यक्ष जो बायडन किंवा व्हाईट हाऊसमधील कोणालाही कल्पना नव्हती असं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जीन पियरी यांनी स्पष्ट केलं। 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्ष निवडणुका जिंकण्यापासून रोखण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच हा छापा टाकण्यात आल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय। सध्याचे एफबीआय संचालक क्रिस्टोफर रे यांची 5 वर्षांपूर्वी ट्रम्प यांनीच नियुक्ती केली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे तपास सुरू केला जातो आणि आम्ही कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांचीच असते हे जाणून आहोत आणि त्यामुळे त्यासंबंधी कोणतंही काम या विभागामार्फतच केलं जात असल्याचंही जीन पियरी यांनी स्पष्ट केलं। व्हाईट हाऊसची काही कागदपत्र ट्रम्प यांनी फ्लोरिडातल्या घरी नेली का याचा शोध सुरू आहे आणि त्यामुळेच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता। माजी राष्ट्रपतींच्या घरातील तिजोरी उघडण्यात आली आणि त्यांच्या कारवाईबद्दल कोणतीही माहिती नव्हती। या अघोषित छाप्याची तुलना त्यांनी गैरवर्तन अशा शब्दात केली आहे। याआधी कुठल्याही अमेरिकेच्या अध्यक्षांवर अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली नव्हती अशी प्रतिक्रिया एका निवेदनाच्या माध्यमातून ट्रम्प यांनी दिली। संबंधित सरकारी एजन्सीसोबत काम केल्यानंतर आणि सहकार्य केल्यानंतरही माझ्या घरावर असा न सांगता छाप म्हणजे ही जी कारवाई करण्यात आली तो योग्य नव्हता अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली। ट्रम्प यांच्यावर त्यांच्या घरावर जी कारवाई करण्यात आली त्याचा समर्थकांनी निषेध केला आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येत हातात झेंडे आणि बॅनर्स घेऊन या सगळ्या कारवाईचा निषेध व्यक्त केला। आम्ही ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत। काल झालेली कारवाई भयंकर असल्याची प्रतिक्रिया या समर्थकांनी दिली। सत्तेचा दुरुपयोग होतोय असा आरोप देखील या समर्थकांनी केलाय आणि या सगळ्यापेक्षा आम्ही स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत आहोत अशी भावना देखील या समर्थकांनी व्यक्त केली। याआधी या प्रकरणाचे धागेदोरे आता उलगडतात कारण याआधी एप्रिल आणि मे महिन्यातही तपास यंत्रणांकडून ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी करण्यात आली होती। फ्लोरिडातल्या त्यांच्या घरातून काही कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी कारवाई करण्यात आली। याविषयी न्याय विभागाच्या प्रवक्त्या डेना एव्हरसन यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। अटॉर्नी जनरल मेरिक गार्लँड यांच्या आदेशांवरून ही कारवाई झाली का यावरही त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे। पण या सगळ्या कारवाईचा निषेध व्यक्त करत संसदेतल्या रिपब्लिकन नेत्यांनी आता तपासाला सुरुवात करण्याची मागणी केली आहे। अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये व्हाईट हाऊस सोडताना काही गोपनीय कागदपत्र आणि दस्तऐवज फ्लोरिडातल्या ज्या घरावर आता कारवाई झाली त्या मारे लागू इथल्या निवासस्थानी नेल्याच्या प्रकरणावरून एफबीआयनं हे छापे टाकले होते आणि या छाप्यादरम्यान 15 पेट्यांमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांचा शोध त्यांनी घेतला। यातल्या काही दस्तऐवजांवर राष्ट्रीय अभिलेख अंतर्गत गोपनीय दस्तऐवजाची मोहर लावण्यात आलेली आहे असंही आढळून आलंय। त्यामुळे अमेरिकेचा विधी आणि न्याय विभाग आणि एफबीआयनं या छापेमारीवर तुर्तास प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। आता बघणार आहोत रशियानं युक्रेनवर लादलेल्या युद्धासंदर्भातल्या बातम्या। युद्धग्रस्त युक्रेनच्या कीवमधल्या शेतकऱ्यांनी यावर्षीचा कापणी हंगाम संपवण्याची तयारी आता सुरू केली आहे। युक्रेनमधून धान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे। दरम्यान रशियानं घातलेल्या नाकेबंदीमुळे गेल्या वर्षीचं 3000 टन धान्य युक्रेनचं वाया गेलं होतं। या धान्याची आता विल्हेवाट लावली जाणार आहे। गोदामात हे धान्य पुरावं लागणार असल्याचं कृषीतज्ञ अलेक्झांडर सेव्हरगोनी यांनी म्हटलंय। गेल्या वर्षीचं उरलेलं धान्य सध्याच्या या जहाजांमधून पाठवलं जात आहे। त्यामुळे पहिली काही जहाजांमधून निर्यात झालेली असली धान्याची तरी काही विशेष फरक पडलेला नाही असं या कृषीतज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। यावर्षी आर्थिक चणचणीमुळे अनेक शेतकरी पीकही घेऊ शकणार नाहीत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। पैसे कमावणं हा नाही तर जगता यावं इतकंच आमचं आता उद्दिष्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय। यावर्षीच्या धान्य तुटवड्यामुळे पुढचं वर्षही कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावर्षी सर्वसाधारणपणे 4.5 टन धान्य गोळा करण्याची त्यांची योजना आहे आणि निर्यात सुरळीत होईपर्यंत म्हणजेच आणखीन क्षमतेनं ही जहाजं जेव्हा त्यांची निर्यात होईल धान्याची त्यानंतरच गोदामांमध्ये हे धान्य साठवता येऊ शकेल असंही ते म्हणाले। युक्रेनमधून निर्यात झालेल्या धान्यामुळे जगातली अन्न टंचाई आटोक्यात आणण्यासाठीच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे। ही जहाजं त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत म्हणजे जिथे ही जहाजं पोचायला हवी तिथपर्यंत पोहोचतीलच, पण जहाजं बाहेर पडतायत या वस्तुस्थितीमुळे जागतिक स्तरावर
खाद्यपदार्थांची किंमत कमी होत असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी म्हटलंय. शुक्रवारी युक्रेनमधून निघालेल्या जहाजांपैकी एक जहाज तुर्कस्तानपर्यंत पोहोचलं आणि ते नियोजित स्थळी पोहोचणारं पहिलं जहाज होतं. या जहाजात 12,000 टन मका होता. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या धान्य कराराच्या अंतर्गत अशा 12 जहाजांना प्रवास करण्यात अधिकृत करण्यात आलाय. आतापर्यंत सुमारे 3,22,000 मेट्रिक टन कृषी उत्पादनं युक्रेन बंदरातून रवाना झालेली आहेत. यात बहुतांश प्रमाणात मका, सूर्यफुलाचं तेल आणि सोयाबीनचा समावेश आहे. रविवारी युक्रेनहून निघालेली ही 4ही जहाजं केवळ अन्नपदार्थ वाहून नेतात याची खात्री करण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात आल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोमवारी संध्याकाळी ही इस्तंबूलपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. त्यानुसार युक्रेनमधून निघालेलं पहिलं मालवाहू जहाज 1 ऑगस्टला ओडेसा बंदरातून निघालं, पण त्या दरम्यान वितरणात अडचण आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. युक्रेनमधल्या युद्धामुळे H&M आणि IKEA या कंपन्यांनी रशियामधील कपडे आणि फर्निचरची विक्री आता पुन्हा सुरू केली आणि युक्रेनमधल्या लष्करी कारवाईमुळे या देशातून बाहेर पडण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतलाय. IKEA आता IKEAची विक्री केवळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे, पण इंडोर मॉस्को शॉपिंग मॉलमधल्या एव्हिया पार्क आणि H&M स्टोअरमध्ये मंगळवारी अशा पद्धतीनं ग्राहकांची गर्दी दिसत होती. कारण H&M कंपनी बंद होणं दुःखदायक असल्याची प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली. दरम्यान या दोन्ही कंपन्या म्हणजेच H&M आणि IKEA या कंपन्यांनी रशियामधला व्यवसाय पूर्ण बंद करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मात्र बेरोजगारीचं संकट ओढवणार आहे. 6,000 कामगारांना याचा फटका बसणार आहे. 6 महिन्यांची वेतनाची आणि सुविधाची हमी जरी कंपनीनं दिली असली तरी आता नवीन नोकरी शोधण्याचं मोठं संकट या कामगारांसमोर आहे. विशेष लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक पाश्चात्य कंपन्यांनी आतापर्यंत रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. याआधी मॅकडोनल्ड सारख्या मोठ्या फूड चेनही आपली 850 रेस्टॉरंट्स एका रशियन फ्रँचायझी मालकाला विकली आणि नवीन नावानं ती पुन्हा एकदा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मंगळवारी क्रिमियामधल्या रशियन हवाई तळावर अनेक शक्तिशाली स्फोटांचे आवाज झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याचं इथल्या प्रादेशिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितलं. लष्करी तळावर झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आणि द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या नोवोपेद्रुका या जवळच्या साकी एअर बेसवर हा स्फोट झाल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधांसह हेलिकॉप्टर्स लगेचच साकी एअरबेसवर पाठवण्यात आलं आणि 5 किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3:30च्या सुमारास 12 स्फोट ऐकले अशी माहिती इथल्या साक्षीदारांनी दिली. यावर जेलेन्स्कींनी प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेले युद्ध आणि रशियाच्या क्रिमियन द्वीपकल्पावर सुरू झालेला जो कब्जा करण्याचे प्रयत्न आहेत ते क्रिमियाच्या मुक्तीसह म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यासह संपली पाहिजे अशी आशा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्कींनी मंगळवारी व्यक्त केली. हे कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही, पण क्रिमियाच्या स्वातंत्र्यासाठी त्या संबंधित ज्या घडामोडी आहेत त्याकडे आम्ही लक्ष ठेवून असल्याचं जेलेन्स्की यांनी आपल्या रात्रीच्या संबोधनात म्हटलं आहे. युक्रेनच्या डोन्स्टक ओब्लावास्टमधील चशिव्या, त्याचबरोबर सिव्हस्क आणि सोल्दार या मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत 40 टन इतकी मदत पोहोचल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलंय. 7 ट्रक्सच्या माध्यमातून इथे बाटलीबंद पाणी, त्याचबरोबर आरोग्यासाठी पूरक असे आपत्कालीन किट्स, स्वच्छता वस्तू आणि त्याचबरोबर ब्लँकेट्स आणि इतर मदत पुरवठा तब्बल 6,000 अधिक लोकांसाठी पोहोचेल इतकी ही मोठी मानवतावादी मदत असल्याचं दुजारिक यांनी म्हटलंय. जेणेकरून आगामी थंडीच्या काळात त्या नागरिकांना जीणं सुसह्य होऊ शकेल असंच त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनमधल्या प्रीमॅच्युअर बाळांसाठी वीजविरहित ऑक्सिजन मशीनचा आता उपयोग होणार आहे. जिनिव्हाच्या युनायटेड कंपनीने हे उपकरण बनवलंय. गरीब आणि गरजू देशांसाठी औषधं आणि वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी ही एजन्सी प्रयत्नशील आहे. 220 बबल नेझल सुविधा, त्याचबरोबर 125 ऑक्सिजन ब्लेंडर सिस्टम्स या वायू ग्लोबल हेल्थनं पुरवण्यात आली आहेत. युनायटेड या कंपनीच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत ही माहिती काल दिली. बबल CPAP हा श्वास घेण्यात ज्या बाळांना त्रास होतो नवजात बाळांना त्यांनाही उपयुक्त ठरू शकतं आणि ऑक्सिजन ब्लेंडरमुळे बालकांना शुद्ध ऑक्सिजन दिला जातो तेव्हा डोळा, फुफ्फुस आणि मेंदूला दुखापत टाळता येऊ शकेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. युक्रेनमधल्या संघर्षामुळे अनेक रुग्णालयांची प्रचंड हानी झाली आणि त्यामुळे वैद्यकीय सुविधा साखळीत विस्कळीतपणा आला आणि यामुळे हजारो नवजात बालकांना ऑक्सिजन आणि आवश्यक उपकरणं आणि अत्यावश्यक उपचारांच्या अभावामुळे अपंगत्व किंवा मृत्यूचा धोका असल्यामुळे ही मदत अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
गेल्या 4 आठवड्यात युक्रेनमधल्या भाडोत्री सैनिकांची संख्या 2740 वरून 2199 वर आल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं मंगळवारी केला. पोलंडपेक्षा युक्रेनमधल्या या सैनिकांचं नुकसान कमी आहे असं रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर यांनी म्हटलंय. या व्यतिरिक्त कॅनडातील 36 आणि रोमानियाच्या 33 तर अमेरिकेच्या 21 जणांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय. कझाकस्तानमधून उड्डाण केलेल्या रशियाच्या रॉकेटमधून इराणच्या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. सोयूज रॉकेट मॉस्को वेळेनुसार म्हणजेच रशियाच्या वेळेनुसार सकाळी 8:52 बायकोनूर प्रक्षेपण सुविधेवरून हा उपग्रह लॉन्च करण्यात आला. प्रक्षेपणानंतर सुमारे 9 मिनिटांनी खय्याम हा इराणी उपग्रह कक्षेत आणण्यात आला. 11व्या आणि 12व्या शतकातल्या पर्शियन शास्त्रज्ञ उमर खय्याम यांच्या नावावरून या उपग्रहाला हे नाव देण्यात आलं होतं. हाय रिझोल्युशन असलेल्या कॅमेऱ्यात बसवण्यात आलाय. या उपग्रहाचा वापर पर्यावरण निरीक्षणासाठी करण्यात येणार आहे. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. आता बातम्यात कोरोना आणि मंकीपॉक्स संदर्भातल्या, कारण भारतात गेल्या 24 तासात 16,047 नवीन रुग्णांची नोंद झाली. 24 तासात 19,539 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,35,35,610 वर पोहोचली. तर देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत भारतात बळी गेलेल्यांची संख्या 5,26,826 वर पोहोचली आहे. कोविड संबंधित व्हिसा निर्बंधांमुळे आपल्या देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत नेण्याची प्रक्रिया आता चीनकडून सुरू करण्यात आली आणि पहिली तुकडी लवकरच आता परत येऊ शकते. त्यामुळे भारतात येऊन पुढचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आशेचा किरण हा म्हणावा लागेल. आम्ही परदेशी विद्यार्थ्यांच्या चीनमध्ये परतण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर काम करतोय आणि भारतीय विद्यार्थ्यांची चीनमधून परती प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाची चिंता कायम असताना चीनमध्ये झुनोटिक लिंग्या हेपीव्हायरस या नव्या विषाणूनं डोकं वर काढलंय. चिंडोंग आणि हेनान प्रांतामध्ये या विषाणूचे 35 रुग्ण आढळलेत. अनेक प्राण्यांना देखील याची बाधा झाल्याची माहिती सध्या समोर येतेय. दक्षिण चीनच्या हेनानमधल्या कोविडग्रस्त भागातल्या सान्या शहरामधून प्रवासी आणि काही पर्यटकांनी कोविड उद्रेक जिथे झाला आणि त्याच्यानंतर इथले ब्रिटिश नागरिक यांनी काही नागरिकांनी देखील या लढाईमध्ये आता पुढाकार घेतलेला आहे. तिथे स्वयंसेवेसाठी हे कार्यकर्ते आता पुढे आलेत. सकाळी 7 वाजल्यापासून या स्वयंसेवकांचं कार्य सुरू होतं आणि 4 तास हे कार्य केलं जातं. इथे पुरवठा व्यवस्थित व्हावा आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी काही नागरिकांनी इथे घेतली आहे. स्वयंसेवक म्हणून काम करताना इथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी किती त्याग केलाय हे त्यांच्या अनुभवावरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून इथले समुद्र किनाऱ्यावरच्या सगळ्या परिसरात काही बदल देखील करण्यात आलेले आहेत. दक्षिण पश्चिम चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाची राजधानी लासामध्ये काही कोरोना प्रकरणं आढळली होती आणि त्यांना ओमिक्रॉन सबव्हेरियंट BA.2.76 क्लस्टर संसर्ग झाल्याचं म्हणजे या व्हेरियंटची त्यांना बाधा झाल्याचं सांगितलं जात आहे. इथल्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इथे रविवारपासून 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हाय रिस्क आणि लो रिस्क अशा भागात इथे मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीनं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे जेणेकरून रुग्णांना योग्य सुविधा मिळू शकतील. रशियाच्या आक्रमणानंतर युरोपियन सुरक्षा व्यवस्था बदलण्याचा च्या दृष्टीने एक भाग म्हणून तिथल्या संरक्षण करारामध्ये नॉर्डिक राष्ट्रांना अमेरिकेचा इथला पाठिंबा देण्याच्या पत्रावर अध्यक्ष जो बायडन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी फिनलंड आणि स्वीडनचं नाटोमध्ये स्वागत केलंय. नाटोमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नात फिनलंड आणि स्वीडन यांचे प्रयत्न सुरू होते आणि त्या दृष्टीने ते वचनबद्ध आहेत. बायडन यांनी या करारावर आता स्वाक्षरी केली आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तैवान सामुद्रधुनीद्वारे पूर्व आणि दक्षिण चीनमधल्या भागावर म्हणजे सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याचं चीनचं उद्दिष्ट पाहता एशिया पॅसिफिक स्थिती पूर्ववत राहावी म्हणजे सुरक्षित राहावी आणि राष्ट्रांना इथल्या बेटावर मदत करण्यापासून रोखण्याच्या बद्दलच्या देखील मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी तैपईमधल्या एका पत्रकार परिषदेत यावेळी संवाद साधला. यावेळी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची लष्करी कारवाई जेव्हा इथे केली जात होते त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. चायना इन्स्टिट्यूट फॉर एम्प्लॉयमेंट रिसर्च अँड Zaopin.com या एका जॉब हंटिंग वेबसाईटनुसार जूनपर्यंतच्या 3 महिन्यात आकडेवारी आता समोर आली आहे आणि इथल्या नोकरीच्या टंचाईमुळे
आणि त्याचबरोबर उदासीन अर्थव्यवस्थेमुळे जगभरातील तरुणांचा संघर्ष कशा पद्धतीनं सुरू आहे याविषयीचा हा अहवाल आहे. 16 ते 24 वर्ष वयोगटात सगळ्यात जास्त बेरोजगारीचा दर आढळला तो 20% होता. जूनमधला हा अहवाल असल्याची माहिती कळते आणि हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होते. चिलीमधल्या स्वदेशी मॅपुजे गटाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मतदारांना नवीन संविधानाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. इथली प्रादेशिक स्वायत्तता त्याचबरोबर या इथल्या न्यायप्रणालीसाठी मान्यता आवश्यक आहे आणि त्यामुळेच स्थानिक नागरिकांच्या अधिकारांचा या प्रस्तावात समावेश आहे. नवीन संविधान 1981 मध्ये देशात इथल्या हुकुमशाही व्यवस्थेमध्ये स्थापन झालं होतं आणि ते आता बदलण्यात येत आहे आणि त्यामुळेच या विधेयकाचा मसुदा इथे मांडण्यात आला. लिबियाच्या राजधानी त्रिपोलीमध्ये लष्करी कवायतींसह देशाच्या लष्कराच्या स्थापनेचा 82वा वर्धापन दिन नुकताच साजरा केला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय एकता जपण्याचं महत्त्व सांगण्यात आलं. त्याचबरोबर पंतप्रधानांनी इथल्या त्याचबरोबर अध्यक्षांनी ते दोघंही यावेळी उपस्थित होते. चीनसोबत सध्याच्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवाननं आग्नेय किनारपट्टीच्या भागामध्ये लष्करी कवायती केलेल्या आहेत. तैवानच्या आसपासच्या भागातील लष्करी कारवायांची इथे ही चाचणी देखील करण्यात आली. त्याचबरोबर लढाऊ तयारी कशा रीतीनं सज्जता आहे तैवानची हे देखील यातून दाखवण्याचा हा प्रयत्न होता. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूया जगाच्या पाठीवर आणखीन काय काय घडतं आणि आता यानंतरची बातमी आपण बघणार आहोत आणि ती म्हणजे जपानमधली अणुहल्ल्यासंदर्भातल्या आठवणींसंदर्भातली ही बातमी आहे. कारण नागासाकीमध्ये अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अण्वस्त्र विरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला. 77 वर्षांपूर्वी 9 ऑगस्टला झालेल्या हल्ल्यानं जग हादरलं होतं. न्यू मेक्सिकोमधली बातमी आहे. इथल्या 2 मुस्लिम पुरुषांच्या हत्येच्या संदर्भातला प्रकरण चर्चेत आलं होतं आणि अफगाणिस्तानमधल्या एका 51 वर्षांच्या व्यक्तीवर या संदर्भात कारवाई केली जाते. या मृत्यूमुळे देशभरातल्या मुस्लिम समुदायामध्ये भीतीचं वातावरण होतं. मोहम्मद सय्यद यांना आता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळते. त्यानंतर एका दिवसानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अटक केल्याची घोषणा केलेली आहे. इथले पोलीस प्रमुख हेरॉल्ड मेडिना यांनी या संदर्भातली माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. सगळ्यात मोठ्या शहर असलेल्या या एका हत्याकांडामध्ये सामील असलेल्या वाहनाचा वेळी पाठलाग करण्यात आला आणि ड्रायव्हरला आधी ताब्यात घेण्यात आलं आणि तो देखील या सगळ्या हत्या प्रकरणातला प्राथमिक संशयित असल्याची माहिती कळते. पश्चिम सायबेरियामध्ये लागलेल्या जंगलातल्या आगीवर म्हणजेच वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाच्या आपत्कालीन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक अग्निशमन दलाकडून विमानं मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहेत. यापूर्वी जाग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत आणि तरी देखील या प्रदेशात आणखीनही आग धुमसत असल्याचं कळतंय. या भागात युगळा भागात धुमसणाऱ्या वणव्यावर जंगलात पाणी टाकून किंवा त्याचा फवारा करून इथे आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर हवाई गस्तीद्वारे 24 तास या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अग्निशमन दलाचे जवळपास 1500 जवान यासाठी कार्यरत आहेत. फ्रान्समध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे चौथ्यांदा आणि त्यामुळे इथल्या सरकारनं आता इशारा दिला. आतापर्यंतची ही सर्वात वाईट आणि प्रभावी लाट ठरू शकते. इथल्या हवामान विभागानं माहिती दिल्यानुसार उष्णतेची लाट दक्षिणेकडून ज्याला सुरुवात झाली आणि ती देशभर पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. वीकेंडपर्यंत हे वातावरण असंच राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी नेहमीपेक्षा कमी इकडे प्रमाण होतं नदीच्या सगळ्या भागामध्ये आणि इथे मोठ्या प्रमाणात या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. बोस्नियामध्ये सध्या तीव्र दुष्काळाच्या झळा सध्या सहन कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे कृषी क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. बहुतांश गहू आणि मका इथे प्रमाणात घेतला जातो आणि मका पिकाचं 90% नुकसान झाल्याची प्रतिक्रिया बोस्नियाच्या ईशान्य भागातल्या एका शेतकऱ्यानं दिली. इथल्या जमिनीवर गुरांच्या अन्नासाठी म्हणून म्हणजे त्यांना पशुखाद्य म्हणून मी काही
भागात इथे शेती करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचं देखील प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलंय. ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सनं आता निवृत्तीचे संकेत दिलेत आणि टेनिसपासून ती आता लवकरच दूर जाण्याचे सगळे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरं मूल आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीनं काही पावलं उचलण्यासाठीच हा निर्णय घेत असल्याचे संकेत तिनं आता दिले आहेत. तर तिने नुकतेच लिहिलेला लेख आणि इंस्टाग्रामवरच्या पोस्ट माध्यमातून देखील तिने ज्या पद्धतीनं ती संवाद साधते त्यातून हे संकेत मिळतात. रशीद मोहम्मद यांचे नातू हुसेन यांच्या मृत्यूचं वार्षिक स्मरण दरवेळेला केलं जातं आणि कराचीतली दृश्य आपण बघतोय, ज्याला औशेरा म्हटलं जातं. यासाठी एकत्र सगळेजण हे मुस्लिम बांधव आले होते. हुसेन यांना जेव्हा हुतात्म्य प्राप्त झाला त्यावेळी त्यांना मदत करू न शकल्याबद्दल अशा पद्धतीनं खेद व्यक्त केला जातो. यावेळी मिरवणूकही काढली जाते आणि अन्न वाटपही केलं जातं. बगदादमध्ये देखील अशाच पद्धतीनं औशेरामध्ये इथले मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कॅलेंडरमध्ये म्हणजे जे इस्लामिक कॅलेंडर आहे, जे 31 जुलैला सुरू होतं, त्याच्या 10व्या दिवशी हा स्मृती दिन पाळला जातो. इराक त्याचबरोबर जगभरातील शिया बांधव यासाठी हा दिवस त्याच्यात पाळण्याचं त्यांच्या पंथामध्ये महत्त्व आहे. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.